विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखा व सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय वर्धा आणि कुबडे परिवार आयोजित माझी दीपाताई या स्मृतिगंधमय कार्यक्रमाच्या या मंगलमय संध्याकाळी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. आज आपण आपल्या दीपाताईला आदरांजली वाहणार आहोत. आज त्यांचा पहिला पुण्यस्मरण दिन, तेव्हा आपल्या दीपाताईला आपण स्मरूया, आपली आदरांजली वाहूया या कार्यक्रमातून. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जाजू सर, माननीय डॉक्टर नारायण निकम सर, माननीय प्राध्यापक ज्योत्स्नाताई भेंडे, सोबतच संजय इंगळे दिगावकर सर, या सर्वांना मी नम्रपूर्वक विनंती करते की त्यांनी दीपाताईच्या फोटोचं पूजन करावं आणि तेव्हाच आपल्या दीपाताईला आवडणारे जे सुमधुर असं एक भजन राहिलेलं आहे, त्या भजनाचे बोल आहेत, वैष्णव जनतो तेने कही येजे. हे गीत, या गीताच्या स्वरांनीच आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. वैष्णव जन तो तेने कहीजे, पीड पराई जानी रे. पर दुखे उपकार करे तो ये मन अभिमान नानी रे. वैष्णव जन तो तेने कहीजे, पीड पराई जानी रे. सकळ लोक सहुने वंदे, निंदा न करे केनी रे. वाचकाच मन निश्चळ राखे, धन धन जननी तेनी रे. वैष्णव जन तो तेने कहीजे, पीड पराई जानी रे. समदृष्टीने तृष्णा त्यागी, परस्त्रीचे मात रे. जिव्हा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे. वैष्णव जन तो तेने कहीजे, पीड पराई जानी रे. मोह माया व्यापे नहीं जेने, दृढ़ वैराग्य जेना मन मारे. राम नाम सुन ताळी लागी, सकळ तीर्थ तेना तन मारे. वैष्णव जन तो तेने कहीजे, पीड पराई जानी रे. वनलोभीने कपट रहित छे, काम क्रोध निवार्या रे. भणे नर संयोतेनो दर्शन करता, कुळ एको तीरतार्या रे. वैष्णव जन तो तेने कहीजे, पीड पराई जाने रे. सांज सावल्या दीपमाळ गझलांची आयुष्याच्या या वळणावर आनंदाचे कण वेचूया या सर्व कविता संग्रहांसोबत अतिशय समर्थपणे त्यांनी एक कादंबरी देखील लिहिली. बऱ्याच लोकांना ती कदाचित वाचनात गेलेली नसावी. त्या कादंबरीचं नाव आहे अनुराधा. म्हणजे एक समर्थ सिद्धहस्त लेखिकाही त्या राहिलेल्या आहेत. अशा आपल्या ताई त्या लिहितात
मंदावल्या दिव्याला बघ तेल घालते मी, मंदावल्या दिव्याला बघ तेल घालते मी, माझ्या पराभवाला परतून लावते मी. अशा आशावादी वृत्तीच्या आपल्या दीपाताई, त्यांना स्मरण करूया. श्री प्रदीपभाऊ दाते आणि श्री सुभाषराव कुबडे यांना विनंती करेल की सन्माननीय श्री पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांना वृक्षरोप स्मृतिचिन्ह आणि दीपाताईंचं एक सुंदरसं पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं. एक महिला कार्यकर्ती, एक अभिनेत्री, एक नाट्य दिग्दर्शक, एक नाटककार, एक कादंबरीकार, एक सशक्त कवयित्री आणि हो, पहिल्या पिढीतील गझलकार देखील. आणि त्यासोबतच एक आदर्श शिक्षिका, एक आदर्श गृहिणी आणि खूप हळव्या मनाची एक आईसुद्धा. अशा दीपाताईंना आपण स्मरण करतो आहे. त्यांच्याविषयी बरंच काही बोलता येईल. अनेक विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर राहिलेला आहे. अतिशय सशक्त मनगटाच्या जोरावर त्यांनी साहित्य निर्मिती केलीच, पण आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाळी देखील दिलेली आहे. त्या व्यक्तिमत्वावर भरभरून आपल्याला ऐकायचं आहे. सन्माननीय संजूदा त्यांच्या बऱ्याच जवळच्या त्या प्रवासामध्ये राहिलेल्या आहेत. कारण साहित्याची जी सेवा करणारी मंडळी आहे त्यात दीपाताईंचं नाव, संजूदाचं नाव हे अग्रणी आहेच. तेव्हा त्यांच्याविषयी बोलण्यासाठी आम्ही अतिशय आतुर आहोत. आणि प्रास्ताविकातून संजय हिंगळे तिगावकर ते सगळं त्यांचा तो सहवास, त्यांचे ते अनुभव मांडणार आहेत. तेव्हा प्रास्ताविक करण्यासाठी मी सन्माननीय संजूदा यांना विनंती करेल की त्यांनी प्रास्ताविक करावं. मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री, सामाजिक सेवेचा वारसा दीर्घकाळ जे चालवत आहेत ते आदरणीय डॉक्टर उल्हास भैया जाजू, डॉक्टर नारायण निकम, ज्योत्स्नाताई, सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाचे सचिव श्रीयुत गौरी शंकरजी टिबडेवाल, सुषमा, या सभागृहात उपस्थित दीपाताईंच्या जिव्हाळ्याची, रक्ताची आणि प्रेमाची सर्व माणसं. खरं म्हणजे सुषमानी सांगितलं की विस्ताराने बोलणार आहे, पण मंचावर बरेच अतिथी आहेत आणि ज्यांच्या सहवासात दीपाताई राहिल्या आहेत किंवा ज्यांना सहवास दीपाताईंचा लाभला आहेत अशी मंडळी त्यांच्याबद्दल निश्चितच भरभरून बोलेल. मी फक्त मोजक्या शब्दांमध्ये प्रास्ताविकाच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधू इच्छितो. माझी दीपाताई. मला एका मित्राने विचारलं की माझी दीपाताई ऐवजी आमची दीपाताई असं जर कार्यक्रमाचं नाव ठेवलं असतं तर नसतं चाललं का? मी त्याला म्हटलं बरोबर आहे. आमची दीपाताई म्हटलं की तो कार्यक्रम किंवा ते व्यक्तिमत्व निश्चितच सर्वव्यापी होऊन जातं. पण जेव्हा माझी दीपाताई असं आपण म्हणतो तेव्हा तिथे एक व्यक्तिगत जिव्हाळा असतो, एक प्रेमाची, एक आपुलकीची भावना असते. जीव तिथे आपला जडलेला असतो आणि ते व्यक्तिगत नातं माझी दीपाताई या शब्दातनं प्रतीत होत असतं, व्यक्त होत असतं. ते नातं हक्काचं असतं आणि म्हणून आम्ही माझी दीपाताई असं आवर्जून या कार्यक्रमाचं शीर्षक ठेवलेलं आहे.
आणि मला माहीत आहे की तुमचं, माझं आणि आपल्या सर्वांचंच दीपाताईंशी असलेलं हे नातं अत्यंत दृढ आहे. दीपाताई म्हणजे एक अत्यंत प्रगल्भ व्यक्तिमत्व, एक अत्यंत सशक्त विचार, त्या विचारांचा वारसा जोपासणारं हे व्यक्तिमत्व होतं. एक कार्यकर्ती, एक लेखिका आणि दुसऱ्या बाजूनं तेवढीच संवेदनशील, तेवढीच हळवी कवयित्री. दीपाताई एक सुजाण शिक्षिका होती, एक समंजस सहचारिणी होती, मुलांना जीव लावणारी त्यांची आई होती. ती एक कवयित्री होती, गझलकार होती, कथाकार, कादंबरीकार, एक सशक्त अभिनेत्री. अनेक अनेक भूमिकांमध्ये सातत्यानं दीपाताईंना आपण सर्वांनी वर्धेकरांनी पाहिलेलं आहे. शब्दांवर प्रभुत्व असणारी आणि आपल्या शब्दांनी इतरांना खेळवून ठेवणारी सुद्धा एक उत्कृष्ट वक्ता म्हणजे दीपाताई. अगदी जेपींच्या आंदोलनातली, तरुण शांती सेनेतली ती तळपती तलवार होती असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. दीपाताई त्यांचा आठवणींना उजाळा देणारा आपण हा कार्यक्रम इथं घेतो आहेत आणि 2 संस्था त्यात सहभागी आहेत. सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय आणि विदर्भ साहित्य संघ. या दोन्ही संस्थांशी दीपाताईंचं दीर्घकाळापासून नातं होतं. बजाज ग्रंथालयाच्या तर त्या कार्यक्रम प्रमुखच होत्या, कार्यक्रम समिती प्रमुख म्हणून त्यांनी, मला वाटतं 30हून अधिक वर्ष त्यांनी हे काम पाहिलेलं आहे आणि अत्यंत तळमळीनं त्या सातत्यानं आपली भूमिका बजावत राहिल्या. दुसऱ्या बाजूनं विदर्भ साहित्य संघ जेव्हापासनं वर्ध्यात सुरू झालं तेव्हापासनं आजतागायत, म्हणजे त्या हयात असेपर्यंत त्या सदस्य राहिल्या आणि आम्हा सर्वांच्या त्या मार्गदर्शकी राहिलेल्या आहेत. त्यामुळे दीपाताईंचा परिचय त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच आपल्या सर्वांना व्यापक असलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात या व्यक्तिमत्वाचे अनेक आयाम आहेत, वेगवेगळे कंगोरे त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला लाभलेले आहे आणि त्या आयामांचा, त्या छटांचा उल्लेख करणे मला इथं गरजेचं वाटतं. या 30 ऑक्टोबरला दीपाताई 75च्या झाल्या असत्या, 75मध्ये त्यांनी प्रवेश केला असता, पण त्यांनी ऐनवेळी एक्झिट घेतली. अर्थात त्याची अनेक कारणं होती. आजारपणाच्या वेदना सोसत असतानाही चेहऱ्यावरचं हसू त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवलं आणि त्याच्यामुळे इतरांना सुद्धा त्या सातत्यानं उत्साह, प्रेरणा देत राहिल्या. त्यांच्या व्यक्तिमत्वातले काही पैलू किंवा काही उल्लेख मात्र मी इथे आवर्जून करू इच्छितो. जसा उल्लेख सुषमाने केला तसं दीपाताईंचं पहिलं पुस्तक 1993मध्ये अनुराधा नावाची कादंबरी प्रकाशित झाली होती. स्वप्नगंधा हा काव्यसंग्रह 1995मध्ये, सांज सावल्या हा काव्यसंग्रह 2004मध्ये, आनंदाचे कण वेचूया हा बालगीतांचा संग्रह 2008मध्ये, दीपमाळ गझलांची ज्याने एक ओळख नव्यानं निर्माण करून दिली होती. कारण केवळ विदर्भात नाही तर महाराष्ट्रातच अगदी बोटावर मोजता येण्या इतक्या गझलकार आहेत आणि त्यात दीपाताईंचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून किंवा त्यांच्या पाऊलखुणाचा मागोवा घेऊन नवीन स्त्री गझलकारांची पिढी निर्माण होते. म्हणून दीपाताईंच्या या गझल संग्रहाचा इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आणि त्यांचा अगदी आत्ता आलेला म्हणजे 2018मध्ये आलेला शेवटचा काव्यसंग्रह होता आयुष्याच्या या वळणावर. अर्थात आपल्या सर्वांनाच आयुष्याच्या या वळणावर दीपाताई सोडून गेल्या असल्या तरी त्यांचं कार्य, त्यांच्या आठवणी, विविध क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व हे मात्र सदैव आपल्यासोबत आहे आणि म्हणून दीपाताई आपल्यासोबत असल्याची भावना आपण सारेच अनुभवत असतो. जसा उल्लेख मी मघा केला की त्या अनेक वर्ष ग्रंथालयाच्या समितीवर होत्या, त्याचप्रमाणे वर्धा लोक न्यायालय त्यात त्यांनी मानद न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. कामगार कल्याण केंद्र वर्धा येथेही त्या अनेक वर्ष मानद सल्लागार राहिलेल्या आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम पुढे नेण्याचंही योगदान, पुढे नेण्यामधलं त्यांचं योगदान मोठं राहिलं आहे. आणि हे आवर्जून मी सांगितलं पाहिजे की जेपीच्या आंदोलनामध्ये म्हणजे त्या काळात जी युवा शांती सेना होती, जेपीच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेक लोक होते. त्यावेळी श्याम मानवांना आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक म्हणून ओळखतो आणि श्याम मानवांच्या नेत्या होत्या दीपमाला कुबडे.
म्हणजे महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा दीपाताईंनी त्यावेळेस समर्थपणे सांभाळली होती आणि देशभर त्यांच्या वक्तृत्वामुळे किंवा त्यांच्या कार्यामुळे त्यांचा नावलौकिक पसरलेला होता. एक उल्लेख जो केला की एक सशक्त अभिनेत्री म्हणून सुद्धा दीपाताई सर्वांना माहीत आहे. चित्रपट, टेलिफिल्म ज्याला म्हणता येईल त्यात आणि त्याआधी अनेकदा रंगभूमीवर दीपाताईंच्या भूमिका गाजलेल्या आहेत. दीपाताई आणि कुबडे सर या दोघांनी रंगमंच कधीकाळी गाजवलेला आहे. हसन मियाँ का हज या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित टेलिफिल्ममध्ये दीपाताईंची महत्त्वाची भूमिका होती आणि दूरदर्शनवरून या कार्यक्रमाचं प्रसारण त्या काळात झालेलं होतं. दीपाताई अनेक पुरस्कारांच्याही मानकरी राहिलेल्या आहेत. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करता येईल तो दिल्लीचा भारतीय दलित साहित्य तर्फे दिला जाणारा सावित्रीबाई फुले फेलोशिप सन्मान, महाराष्ट्र शासनातर्फे आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला होता, नवनीत पब्लिकेशन इंडिया लिमिटेडचा नवनीत सन्मान पुरस्कार, कैलासवासी मल मानकर शैक्षणिक विकास व सेवा प्रतिष्ठान नागपूर, धडपड मंच नागपूरने सुद्धा त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित केलेलं आहे. जय महाकाली शिक्षण संस्थेचाही पुरस्कार दीपाताईंना लाभलेला आहे. बिरादरीचा युवाभूषण पुरस्कार असेल असे अनेक पुरस्कारांच्या मानकरी दीपाताई राहिलेल्या आहेत. आज स्त्री सूत्रसंचालकांची एक नवी फळी आपल्याला दिसते आहे आणि या सभागृहामध्ये सुद्धा अनेक निवेदिका बसलेल्या आहेत. पण एक काळ असा होता की दीपाताई आपल्या सूत्रसंचालनानं, मग तो राजकीय कार्यक्रम असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, त्या मंच गाजवायच्या आणि त्यांचं सूत्रसंचालन आलेल्या पाहुण्यांचं, मग ते मुख्यमंत्री असोत किंवा इतर कार्यक्रम असो, सामाजिक क्षेत्रातली मोठी माणसं असो, दीपाताई त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या बोलण्यानं त्यांचं सर्वांचं लक्ष वेधून घ्यायच्या. विनोबांच्या चळवळीमध्ये भूदान आंदोलन जे विनोबांनी उभारलेलं होतं त्यातही दीपाताईचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. आणि त्याच दरम्यान म्हणजे चंबळ घाटातले डाकू किंवा इतर लोकांमुळे जी माणसं छळल्या गेलेली आहेत, गावातली माणसं, त्यांना दिलासा देण्यासोबतच शरणागती पत्करण्यासंदर्भातली जी काही तरुण लोक काम करत होते त्यातही खारीचा का होईना पण दीपाताईंचा वाटा सातत्यानं राहिलेला आहे. तरुण शांती सेनेचा मग उल्लेख केला तर ती मोठी जमेची बाजू तर दीपाताईंच्या आयुष्यातली होती. कदाचित त्यामुळे एक आयुष्याला एक नवं वळण दीपाताईंच्या लाभलेलं असावं. इतकं मोठं हे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना परिचित असलेलं आणि त्यामुळे स्वाभाविकच दीपाताईंचं स्मरण वर्धेकर सातत्यानं करत राहतात किंवा जिथे जिथे मराठी कविता, मराठी गझल पोचलेल्या आहेत त्या सर्वांना दीपाताईंचं स्मरण होत राहतं. 70च्या दशकात मला वाटतं सुभाषराव आणि दीपाताईंचं लग्न झालेलं असेल आणि त्या काळातला हा आंतरजातीय विवाह नव्या पिढीसाठी मात्र निश्चितच प्रेरणादायी होता. म्हणजे माझ्या पिढीपर्यंतही ती प्रेरणा पोचली किंवा त्यानंतरच्या पिढीपर्यंत ती पोचत आहे आणि अनेकांनी ही कास त्या काळामध्ये धरलेली आहे. तर आमची प्रेरणास्त्रोत निश्चितच दीपाताई आहे आणि ते धाडस त्या काळात त्यांनी केलं. म्हणजे खरोखर ती रणरागिणी वर्धेकरांनी किंवा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वांनी अनुभवलेली आहे. आणि ही कृती म्हणजे आंतरजातीय विवाह करण्याची कृती ही काही केवळ प्रेमातली होती अशातला भाग नाही. प्रेम निश्चितच होतं त्यात, पण एक नवं पाऊल टाकणं, एक प्रगतशील पाऊल टाकणं याच्यासाठी धाडस पाहिजे असतं आणि ते काम मात्र त्या काळात दीपाताईंनी म्हणजे परिवर्तनाची ही नांदी दीपाताईनं समजून उमजून स्वीकारलेली होती असं म्हणायला हरकत नाही. आणखी एक प्रसंग, कारण मी मधल्या काळामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुखपत्राचं लढा अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्या मासिकाचं मी संपादन करायचं आणि त्यासाठी मला दीपाताईंनी एक लेख दिला होता. दीपाताई जस्ट जॉईन केलं होतं, त्यांनी नोकरीला लागल्या होत्या शिक्षिका म्हणून, त्या रुजू झाल्या होत्या स्वावलंबीत आणि त्या काळात एक यज्ञ या स्वावलंबीच्याच ग्राउंडवर किंवा त्याच्या बाजूच्या ग्राउंडवर महावीर उद्यानाजवळ सुरू झाला होता आणि एकतर परिवर्तनाचे विचार दीपाताईंच्या डोक्यामध्ये सातत्यानं, जेपींसारख्या एका महामेरूचा लाभलेला सहवास किंवा आचार्य विनोबांचा सहवास या गोष्टीतनं एक परिवर्तनाचा विचार किंवा वारसा त्या जोपासत होत्या आणि यज्ञातनं फार तर काय प्रदूषण होईल किंवा मग त्या यज्ञामध्ये अनेक किलो तूप त्यात टाकलं जातं. एकीकडे देशामध्ये भूकमरी आहे, तो काळही तसा संघर्षाचा होता या देशासाठी, अन्नधान्याचा तुटवडा असलेला काळ आणि त्याही काळामध्ये यज्ञामध्ये तूप टाकलं जातं ही बाब दीपाताईंना पटली नाही. त्यांनी आपले छोटे छोटे विद्यार्थी घेतले, शाळकरी विद्यार्थी, आणि चक्क तिथे आंदोलन सुरू केलं.
हे त्यांच्या याच्यातले उल्लेख आहेत त्यांनी पाठवलेल्या लेखातले. विनोबांशी त्यांनी संवाद साधला. विनोबा म्हणाले की मानवी हिताच्या ज्या गोष्टी नसतील त्याला निश्चितच विरोध केला पाहिजे आणि मानवी हिताच्या गोष्टींचं समर्थन केलं पाहिजे. ही बाबसुद्धा मला इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते. अर्थात विनोबांसारखे महापुरुष जेव्हा असतात पाठीशी तेव्हा हे धाडस करणे सोपं होतं. आज दीपाताईंच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण सारेच एकत्र आलेलो आहोत आणि ही दीपाताई नावाची असंख्य दिव्यांची दीपमाळ तिच्या आठवणींनी उजळून निघणार यात जराही शंका नाही. ही वाटचाल किंवा त्यांचं एकूणच कार्य कर्तृत्व त्यांचा सहवास ज्यांना लाभला ती सर्व मंडळी इथे मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्या शब्दांमधनं दीपाताई आपल्यापर्यंत निश्चितच पोचतील. आपणही या मान्यवरांच्या आठवणीतून जे आपल्याला प्राप्त होईल त्यातनं आपण दिशा घेऊ, पुढची वाटचाल करू. मी पुन्हा एकदा दीपमाला कुबडे या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य अशा विविध विश्वातल्या तेजस्वी ताऱ्याला आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद संजूदा. होय, हे सत्य आहे की दीपाताई ह्या आमच्या प्रेरणास्त्रोत राहिलेल्या आहे. असं म्हणतात की वटवृक्षाखाली जो भरपूर सावली देतो पण त्याच्या खाली छोटी रोपटी ही जगत नाही, तगत नाही, परंतु दीपाताई ह्या मात्र त्याला अपवाद होत्या. एवढंच मी म्हणेल. विविध विषयांवर त्या समर्थपणे बोलू शकायच्या. एक प्रभावी वक्ता आणि निवेदिकाही आपल्या दीपाताई राहिलेल्या आहेत. यांचा सहवास अनेकांना लाभलाय. भरभरून आपल्याला बोलता येईल, पण त्यांच्या काही मैत्रिणी ह्या इथे त्यांच्या काही प्रकृतीच्या समस्येमुळे इथे उपस्थित राहू शकल्या नाहीत, परंतु त्यांनाही व्यक्त व्हायचंच होतं आणि म्हणून त्यांनी आपली मनोगतं लिहून पाठवली. आणि जेव्हा अशा भावना उत्स्फूर्तपणे येतात तेव्हा निश्चितच त्या व्यक्तीचं त्यांच्या मनात असलेलं स्थान आपल्याला प्रगट होतं. सन्माननीय डॉक्टर सुनीताताई कावळे एक समर्थ साहित्यिक आहेत आणि त्यांचा सहवास हा दीपाताईसोबत बरेच वर्ष राहिलेला आहे. तेव्हा सुनीताताईंनी त्यांच्याविषयी काय लिहिलं त्याचं वाचन मी करते आहे. डॉक्टर सुनीता कावळे लिहितात, आज आपल्या आवडत्या दीपा सुभाष कुबडेला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण वर्धेकर इथे जमलो आहोत. श्रद्धेनं तिच्या स्मृती जागवणं, त्यातून काही घेण्यासारखं असल्यास ते घेणं आणि आपल्यात रुजवण करणं हाच खरा पुण्यस्मरण दिन होय. कारण स्मृतिरूपानं तिच्या अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजेच तिचं स्मरण. कारण स्मृतींची कधीच निर्माल्य होत नाहीत. पण यासाठी मी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही याची मात्र मला खंत आहे. यावेळी मी घरीच असले तरी माझं मन मात्र तिथेच कुठेतरी आहे. गुंतलंय ते. मनात भावभावना कल्लोळ दाटून येत आहेत. मनोगत वाहताय, त्यांना शब्दात पकडणं अशक्य वाटते. तरीही हा केविलवाना अल्पसा प्रयत्न मी करते आहे. दीपाचे बापा म्हणजे हेडमास्तर काका कुर्वे, माझे यजमान प्राध्यापक डॉक्टर V.G. कावळे, यशवंत महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक. दोघेही अध्यापन क्षेत्रातलेच म्हणजे एकाच बिरादरीचे. त्यामुळे त्या दोघांमध्ये स्नेहबंध निर्माण झाले. या स्नेहाला निमित्तही दीपाच होती. ती डॉक्टर कावळेंची आवडती विद्यार्थिनी. ती सामाजिक कार्यात चळवळीत झपाटल्यागत जीव ओतून कार्य करणारी होती. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गुणांचा हृदय संगम तिच्या ठिकाणी होता. तेव्हापासूनच तिनं माझ्या मनात घर निर्माण केलं. खरं तर दीपा माझ्यापेक्षा बरीच लहान. पुढे ती अध्यापन क्षेत्रात आली, त्यामुळेच आमच्यात मैत्री झाली. मैत्रीला वयाचं बंधनच नसतं. मुळी असतो तो एकच बंध, तो म्हणजे समान शिलेषु व्यसनेनु संख्यम
सांस्कृतिक आणि साहित्यिक असं सामाजिक कार्यक्षेत्राची आवड या आपल्या मैत्रिणीला हा आमच्या मैत्रीतला घट्ट बंध होता. अशा क्षेत्रातल्या कार्यक्रमांना हमखास आम्ही भेटायचो. यातील काही कार्यक्रम आम्ही दोघींनीही एकत्र वा एकमेकीनं सादर केलेले असत. कधीकधी एकाच स्पर्धेत आम्ही दोघींचेही कार्यक्रम असत. काव्यवाचन तिचं सर्वत्र गाजलं. ऊन ऊन खिचडी ही श्री मोदा देशमुखांची कविता तिच्या तोंडून कितीदा ऐकली तरीही प्रत्येक वेळी श्रोत्याला तिच्या पहिल्या वाचनात इतकाच भरपूर आनंद मिळायचा. कुष्ठरोगावर आधारित एका सिनेमातही तिनं नायिकेची भूमिका अतिशय सुंदर वठवली होती. म्हणूनच आजही मला ती आठवते. दीपा उत्तम समीक्षक होती. माझं ते फक्त चांगलं आणि दुसऱ्यांचं वाईट असा अहंकार तिनं कधीही मिरवला नाही. दुसऱ्यानं तिच्या निर्मितीत दोष दाखवला तर दुसऱ्याचा न चिडता त्याबद्दल विचार करायची, पटल्यास स्वीकारायची, संवाद साधायची. दुसऱ्यांच्या कलाकृतीचं समीक्षण करताना पूर्वग्रह रंजित समीक्षण तिनं कधी केलं नाही. कोणी नवोदित मार्गदर्शनासाठी आला तर त्याच्या लिखाणातील उत्तम गुण दाखवून त्याला प्रोत्साहित करायची. नंतर त्यातील त्रुटी सांगायची. हा गुण प्रस्थापित नामवंत साहित्यिकांमध्ये अपवादात्मक पाहायला मिळतो. दीपाचा विवाह आंतरजातीय होता. त्या काळात हे पाऊल अतिशय धडाडीचं आणि सुधारणेचं होतं. तिची श्री सुभाष कुबडे सरांना एकच अट होती, आपल्या लग्नाला विनोबाजींचा आशीर्वाद मिळाला तरच मी तुमच्याशी लग्न करीन. त्या संबंधात दोघेही विनोबाजींकडे गेले आणि त्यांच्याशी बोलले तर ते म्हणाले, आप दोनों क्या करते हो? अच्छा, आप शिक्षक हो तो एक ही जहाज से हो, तो यह विवाह आंतरजातीय नहीं है असं सांगून त्यांना आशीर्वाद दिला. दीपाच्या लहान बहिणीचा बाबीचा विवाहही आंतरजातीयच आहे. तिचे यजमान कॅप्टन ओम पवार आम्हा उभयतांचा मानसपुत्र. त्या विवाहाचं कंकणही आम्हीच धरलं. तेव्हापासून कुर्वे आणि कावळे कुटुंबात व्याह्यांचं कौटुंबिक नातं निर्माण झालं असं भरभरून सुनीताताईंनी लिहिलं. दीपाताईंची दुसरी सखी मीरा कारंजेकरांचं देखील मनोगत इथे प्राप्त झाले आहे. त्या पण त्यांच्या शरीर स्वास्थ्यामुळे येऊ शकल्या नाहीत, परंतु त्यांना असं वाटलं की माझ्या या सखीवर मीही लिहायला पाहिजे आणि त्यांनी आपलं मनोगत इथे नोंदवलेलं आहे. मीरा कारंजेकर लिहितात, श्रीकांत आणि समीर कुर्वे CSV मगन संग्रहालयामध्ये एकमेकांचे सहकारी होते आणि मित्रही होते. त्यामुळे मी आणि श्रीकांत वर्धेला नोंदणी विवाह कळल्यावर समीरने आणि समीरच्या वडिलांनी म्हणजे कुर्वे काकांनी त्यांच्या घरीच लग्न लागेल म्हणून सांगितलं. त्यावेळी दीपाताई आणि सुभाषभाईंना मी प्रथम बघितलं. ही गोष्ट आहे 21 जून 1980ची. दीपाताईंचा प्रसन्न हसरा चेहरा, उत्तम वक्तृत्व, कथा, कविता, कादंबरी अशा विविध साहित्य प्रकारात लीलया विहार करणारी तिची प्रतिभा आणि स्पष्ट वक्तेपणा या सर्वच गोष्टींमुळे ती कुणालाही चटकन आपलंसं करी. ती खऱ्या अर्थाने धडाडीची कार्यकर्ती होती, लढाऊ आणि जिद्दी होती. म्हणूनच वर्षानुवर्षे अनेक शारीरिक व्याधींसह प्रचंड वेदना सहन करूनही ती तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य टिकवू शकली. ती वयाने माझ्यापेक्षा मोठी होती, पण तितकीच जिव्हाळ्याची मैत्रीणसुद्धा होती. मोठ्या बहिणीचं प्रेम जसं मला तिनं दिलं तसंच ताईपणाचा हक्कही गाजवला. वर्धेच्या सत्यनारायण वाचनालयात कार्यक्रम प्रमुख असताना अगदी हक्काने फोन करायची आणि सांगायची, मीना, या शनिवारी मुलांची वक्तृत्व स्पर्धा आहे, तुला परीक्षक म्हणून यायलाच लागेल. हे झालं म्हणजे जायचंच असा अर्थ असायचा. अनेकदा अनेक मंचावर आम्ही दोघी एकत्र आलो आहोत. ती मला कायमच प्रोत्साहन देत असे. कुठे कार्यक्रमात भेटलो की तिच्या पर्समध्ये एखादी नवीन लिहिलेली कविता असायची आणि ती मला वाचून दाखवायची. गेली अनेक वर्ष मी तपोधन कृष्णदासजी जाजू स्मृती कार्यक्रमाच्या वेळी आम्ही दोघी अगदी जवळ बसायचो. आता मात्र माझ्या बाजूची एक खुर्ची रिकामीच असते.
2 वर्षापूर्वी मी नागपूरला असताना तिला फोन केला. भेटायला यावंसं वाटतं, पण तुला त्रास होईल. त्रास होणार नसेल तरच येईल. तिने अगदी आग्रहाने बोलावलं. वाढदिवस होता तिचा. त्या दिवशी खूप गप्पा मारल्या आम्ही दोघींनी. सुभाषभाईंसह कितीतरी कविता तिने वाचून दाखवल्या. प्रकृती चांगली नव्हतीच, पण उत्साह अमाप होता. मी तिला माझ्या कवितांचे आणि तिने तिच्या कवितांचं पुस्तक मला दिलं. बाहेर पोचवायला आलेल्या सुभाषभाईंनी तिची प्रकृती किती गंभीर आहे सांगितलं. तेव्हा आम्ही थक्क झाले. तिची सहनशीलता पाहून 2 दिवसांनी तिचा फोन आला. माझ्या कविता खूप आवडल्यात म्हणून सांगायला. खूप बोलली. ती शेवटची भेट, कायम आठवण, ते तिचं प्रसन्न हास्य. होय, आजही दीपाताईंचा तो हसरा चेहरा आपल्या डोळ्यापुढे स्मरतोय. असं दीपाताईंबद्दल भरभरून बोलणारे, लिहिणारे इथे अनेक मान्यवर आहेत. आपण त्यांच्याचकडून त्यांच्या शब्दामध्ये त्यांच्याविषयी ऐकूया. तेव्हा सर्वप्रथम मी ते पाचारण करते आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या सन्माननीय प्राध्यापिका ज्योत्स्नाताई भेंडे यांना. आपल्याला सतत तिचं अस्तित्व अवतीभोवती जाणवत असतं. स्वर्गीय दीपाच्या जाण्याने आलेले हे रितेपण आपल्याला नेहमी करताच जाणवत राहणार आहे. दीपे दीप प्रज्वलित करावा असे व्यक्तिमत्व लाभलेली आपली दीपा आज आपल्यात नाही आहे. दीपाचा महात्मा गांधींवर, विनोबांवर, निर्मलाताईंवर खूप लोभ होता, खूप श्रद्धा होती, निष्ठा होती. आणि संपूर्ण क्रांतीचे प्रणेते जयप्रकाशजी नारायण हे तर तिचे प्रेरणास्थान होते. दादासाहेब धर्माधिकारी, चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समवेत अनेक नवनवीन शिबिरे आयोजित करून तिने रूढीत गुरफटलेले समाजमन बदलविण्याचा प्रयत्न केला होता. निर्भीडने, धाडसी दीपाने शांतीसेनेबरोबर चंबळ घाटी पिंजून काढून तिथल्या डाकूंचेही मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. वाणीवर तिचं प्रभुत्व होतंच. अस्खलित भाषणे देऊन ती श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकायची. दीपा जिथं जायची तिथं ती बिलकुल सगळीकडे चैतन्य निर्माण करायची. सर्वोत्तम शिक्षिका असल्यामुळे विद्यार्थ्यांना सचोटीनं घडवणं आणि त्यांना उच्च ध्येयाप्रत पोहोचविणं हा तिच्या अंतरंगाचा गाभा होता. सर्वच भाषा तिला अवगत होत्या, पण मराठीवर तिचं जास्त प्रेम होतं, विशेष प्रेम होतं. आणि मराठीचा वापर ती विद्यार्थ्यांना शिकविताना इतक्या शैलीदार पद्धतीने करायची की ती त्यांना म्हणजे तिची तासिका संपूच नये असे वाटायचे. ती विद्यार्थ्यांची लाडकी प्रिय शिक्षिका, प्राध्यापिका आणि मुख्याध्यापिका पण होती. आज सर्व स्तरावरचे तिचे विद्यार्थी तिने जे घडविले आहे ते तिची आठवण काढतात. सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचे मापदंड निर्माण करणारी दीपा वाक्पटू, हजरजबाबी, हिंदी TV सिरियलवर काम करून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारी एक संवेदनशील अभिनेत्री आणि कवी मनाची कन्यका देखील होती. नम्र स्वभावाच्या दीपाने कधीही कुणालाही दुखवलं नाही. तिनं आपल्या गुणांचं कधी प्रदर्शन पण केलं नाही. तिचं वाचन दांडगं होतं. अनेक संस्थांचे उच्चपद तिला प्राप्त झाले होते. स्वतः त्रास घेऊन ती इतरांच्या अडचणी दूर करायची, मार्ग सांगायची, त्यांना त्यांच्या उपयोगी पडायची. तिचा स्वभावच तसा होता. तिला नाव मिळालं, पदप्रतिष्ठा मिळाली. तिच्या कर्तृत्वाची जाणत्या समाजानं देखील दखल घेऊन तिला जीवन गौरव पुरस्कारानं त्यांनी गौरविलं होतं. आयुष्यातल्या
प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना सांभाळणं, समजून घेणं, तसंच कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून खूप म्हणजे हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते सहजीवन सुभाषने आणि दीपाने आयुष्यभर सांभाळलं. पण जो वृथा अहंकाराशिवाय यशापयशातून अलिप्त राहून खंबीरपणे आणि उत्साहाने कर्तव्य पालन करतो त्याला सुभाष म्हणावं. इतकी समर्पण वृत्ती सुभाषमध्ये होती आणि अजूनही आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दीपा मृत्यूशी अक्षरशः झुंजली. दवाखान्यात गंभीर आजाराशी लढा देत देत असह्य वेदना सहन करीत करीत तिथल्या डॉक्टरांना आणि त्यांच्या स्टाफला देखील तिनं सहजतेनं आपलंसं करून टाकलं होतं. तिच्या जाण्याने दवाखान्यातील प्रत्येकाला हळहळ वाटली. त्यांचे डोळे पाणावले होते. अशी होती दीपा, सर्वांना सर्व करायला भाग पाडणारी. स्मरणशक्ती तर तिची इतकी दांडगी होती की तिच्या जुन्या नवीन कविता, गझल ती धाड धाड म्हणून दाखवायची. गझल तर तिचा आवडीचा विषय होता, खास विषय होता. तिच्या सुरेश भटांसारख्यांचे मार्गदर्शन तिला लाभल्यामुळे तिच्या लेखणीतून अनेक गझल झरझरल्या. आपल्याजवळ त्या आता फक्त पुस्तकांच्या रूपाने आहेत. कविता, गझल ऐकवणारी आपल्यातून दूर निघून गेली आहे. पण खरं सांगू, गेलेली व्यक्ती आपल्याला बघत असते, पाहत असते. अप्रत्यक्ष मार्गदर्शन पण ती करत असते. फक्त ती दिसत नाही, बोलू शकत नाही. पण आपण विश्वास ठेवला तर मनाला आपल्या समाधान मिळतेच. हा माझा अनुभव आहे. दीपाला इतक्या लवकर जायचं नव्हतं. मनसोक्त जगायचं होतं. तिची कितीतरी स्वप्न होती, ती तिला पूर्ण करायची होती. पण नियतीला ते मान्य नव्हतं. तिला जौक देहलवी नावाचे जे शायर आहेत त्यांचा एक शेर खूप आवडायचा. तिने मला तो एकदा म्हणून दाखवला होता. तो असा: लाई हयात आये कजाले चली चले, लाई हयात आये कजाले चली चले, अपनी खुशी न आये ना अपनी खुशी चले. असं म्हणजे या जन्मानं इथं आणलं म्हणून आले, आता मृत्यू घेऊन जातोय म्हणून निघाले. स्वखुशीने इथे आले नव्हते आणि स्वखुशीने जात देखील नाही असे ठणकावणारी दीपा आज मात्र आपल्यात नाही आहे. तिच्यासाठी आज एवढंच. माझ्या या मैत्रिणीला भावपूर्ण श्रद्धांजली आणि सलाम. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. ताईंच्या विषयी बोलताना सगळ्यांचं मन द्रवित होतंच. दीपात असं काय होतं की ती सगळ्यांना आपलंशी करायची? ताई म्हणतात तिच्यात होती ती दिव्य माणुसकी. आणि माणूस पण जपणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं. आणि म्हणूनच हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी मानसासम वागणे. तेव्हा अशाच दिव्य माणुसकीची हकदार राहिलेली आपली दीपाताई, त्यांच्यावर बोलण्यासाठी मी इथे आमंत्रित करते आहे सन्माननीय डॉक्टर नारायण निकम सर यांना. की अरे बागेतल्या फुलांचे हार नाही तर गजरे व्हावे, अरे बागेतल्या फुलांचे हार नाही तर गजरे व्हावे, आणि माणसानी असे खल्लास होत जावे जसे कुप्पीतले हळूहळू अत्तर उडावे. दीपाताईंच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण सगळे इथे एकत्र आलो होतो. त्यांच्या स्मृतीला, प्रतिमेला माझा साष्टांग प्रणिपात. मी स्वावलंबी विद्यालयाचा विद्यार्थी आणि दीपाताई आमच्या शिक्षिका होत्या. कुबडे सरही आमचे शिक्षक होते. त्यामुळे त्यांच्या समग्र व्यक्तिमत्वाचा 73-74 वर्षाचा एक संपूर्ण जीवनपट माझ्या डोळ्यासमोर आहे.
मी श्री सुभाष कुबडेंवर प्रेम करणारी ही दीपाताई पाहिली आहे. मी नंतर आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी ही दीपाताई पाहिली आहे. मी कुटुंबवत्सल ही दीपाताई पाहिली आहे. मी साहित्याच्या क्षेत्रातली रसाग्रणी दीपाताई पण पाहिली आहे. मी विचारांचा आकांत घेऊन समाजासाठी लढणारी दीपाताई पाहिली आहे. मी मृत्यूच्या रुग्णशय्येवर मृत्यूशी झुंज देणारी ही दीपाताई पाहिली आहे. काय बोलावं, 74 वर्षाचा इतिहास माझ्या डोळ्यासमोर आहे. तिचं काव्य काय होतं तर तो तिच्या अंतर्मनाचा तृप्त उद्गार होता. तिचं काव्य काय होतं तर कमी शब्दात शब्दाच्या पलीकडलं जीवन तत्वज्ञान विधिज्ञ करणारा होता. आणि म्हणून स्वात्मनिष्ठ अनुभव, तृप्त उद्गार, ब्रह्मकर्म हे सगळं जे काही आहे हे मला एका छोट्या त्या 4-5 काव्यसंग्रह आणि छोट्या फार लिखाणातून दीपाताईंनी निश्चितपणाने मला ते दिसलेलं आहे. आणि म्हणून अशा दीपाताईंचं आपण स्मरण करतो. काही अशा व्यक्तिमत्वांकडून काहीतरी घेणं लागतं. मग दीपाताईंचं काव्य, दीपाताईंचं लिखाण, दीपाताईंचं जीवन त्यातून जर काही आपल्याला घेता आलं तर खऱ्या अर्थाने दीपाताईंना ही तुमची आणि माझी मोलाची श्रद्धांजली ठरेल. हे आपण या ठिकाणी खुणगाट बांधली पाहिजे. पण त्या आजही या विचारांच्या रूपानं, या तिच्या कर्तबगारीच्या रूपानं तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये त्यांनी मिळवलेलं स्थान हे अढळ आहे, हे अमिट आहे, हे अविस्मरणीय आहे, हे अखंड आहे, हे अनंत आहे. धन्यवाद. होय, हे खरं आहे की दीपाताईंचे विद्यार्थी एक नाही अनेक असे भरभरून आज समाजाचं ऋण फेडण्यासाठी समर्थपणे त्यांनी उभे केले आहेत. किती नावं सांगावी तुम्हाला? निलेश जुनणकर, डॉक्टर आसमवार, CEO राहिलेल्या कविता गुप्ता यासारखी अनेक नावं आणि त्यातलं एक नाव डॉक्टर नारायण निकम सर. असे अनेक विद्यार्थी ज्या शिक्षिकेने उभी केलेत ती शिक्षिका खऱ्या अर्थानं माऊली होत असते. यानंतर बोलण्यासाठी मी इथे पाचारण करते आहे सन्माननीय डॉक्टर उल्हास जाजू सर यांना. दीपा ये गुरु भगिनी कर्वे सर की बेटी, मुझसे उम्र में बड़ी, उसे दीपा ताई कह के मैंने कभी पुकारा नहीं. दीपा इस एकल नाम से ही बोलता रहा. जैसे मां पूजनीय होने पर भी तू का संबोधन ज्यादा अच्छा लगता है, कारण वो निकटता भी बताता है, मधुरता भी बताता है, उसका द्योतक भी होता है. वैसा ही कोई रिश्ता. तरुण शांति सेना की वह हमसे सीनियर सदस्य थी. वह विचार प्रचार करना बखूबी जानती थी और उतना ही जोशीला विचार रख सकती थी. मात्र विचार प्रचार तो वह कितना भी अच्छा करे, वह जानती थी कि इसका प्रभाव कोई बहुत लंबा नहीं चलना है. तो यदि वह सातत्य से विचार टिकना हो तो विचार का प्रकाशन होना चाहिए. विचार प्रकाशन तो आचरण से होता है. इसलिए आपके आचरण में यदि वह शक्ति नहीं है तो विचार नहीं जाता. मुझे याद आता है किस्सा, विनोबा जी का भूदान यात्रा में थे, दादा साथ में थे. विनोबा बीमार पड़े, यात्रा रुक गई. लोगों ने दादा को कहा आप विचार इतना अच्छे से रख सकते हो, आप रखिए, यात्रा रुकेगी नहीं. उन्होंने हाथ जोड़ के ना बोल दिया. क्यों? बोले वहां जीवन बोलता है, मेरा जीवन वो नहीं है. वे दिन थे जब तरुण शांति सेना में यदि जाति और धर्म का संबंध, ये तफावत टूटनी हो तो रोटी बेटी व्यवहार होना चाहिए, ऐसे दादा कहा करते थे, दादा धर्माधिकारी. दीपा ने अंतर्जातीय रखकर अपने विचार को
अपने आचरण से प्रकाशित किया। स्नेह उसकी विशेषता थी, जो उसकी आतिथ्य पे नजर आता था। उसका कवि मन था। बीच में मीनाकरण जिक्र की बात रखते हुई बात दादाजी के तपोधन श्री कृष्णदास जी जाजू के समारोह में मैंने उसे अधिकार वाणी से जोड़ लिया था। जिन महानुभावों को हम निमंत्रित करते थे उनके जीवन दर्शन का लिखा एक लेख मैं उसे देता और उस व्यक्तिमत्व को, उसकी कार्य की दिशा को एक गीत में ढालने की जिम्मेदारी सौंपता। स्मृति कार्यक्रम के आरंभ में यह गीत गाया जाता। हर आखिर का गीत मीना का होता। करीब करीब 1 महीना दीपा और मेरी ये जुगलबंदी चलती। होमवर्क ही है। गीत के 4-5 एडिशंस, आवृत्तियां होती। एक आवृत्ति पे तो रुकता नहीं था। जब गीत में प्रकट होने वाली भावनाएं मुझे रुझा जाएं और शब्दों की लयबद्धता दीपा को सुहा जाए, तब तक वो आवृत्तियां निकलती रहती। अब इसके बाद परीक्षा होती जयित सर की, कारण जो भावना प्रकट की गई है और जो लयबद्धता शब्दों में डाली है उसको उस तरह के सुर भी मिलने चाहिए। तो उनकी भी परीक्षा थी। उनकी भी 2-4 बार जुगलबंदी होके ये बदल होते रहते। तो फिर उससे भावना में बाहर भी आता। उस वक्त से पिछले 28 साल से नियमित चल रहे इस कार्यक्रम की कड़ी उस समय टूटी। मीना अकेली रह गई जब 2 साल पहले दीपा ने बिताई गई। क्या मालूम क्यों दीपा के अंतिम कविता संग्रह जो पुस्तक दी गई हम लोगों को, उसमें मनोगत लिखने के लिए उसने मुझे आदेश दिया। मैं आदेश शब्द बोल रहा हूं। मैंने उसे कहा ये मेरे बूते की बात है नहीं। उसके जैसी साहित्यिक सहजता को मेरे जैसे रुक्ष व्यक्ति की प्रस्तावना तो एक विरोधाभासी था। मात्र उसके वात्सल्य ने उसे पचा लिया, पेट में समा लिया। मुझे धन्यता महसूस होती थी जब वो घर पे आती थी और कौटुंबिक यक्ष प्रश्नों पे शेयर करती थी। कभी कभी प्रश्न के हल ढूंढने में हतबलता भी महसूस होती थी, पर इतना जरूर होता था, दुख तो बांट सकते थे। स्वास्थ्य सेवक के नाते जो विश्वास उसने उल्लास और सुहास पे रखा, वह रिश्ते कैसे होने चाहिए इसकी एक मिसाल थी। जब बीमार आप पर पूरा विश्वास रखते हुए व्याधि आपके कंधों पर डाल देता है, तो डॉक्टर को अपनी जिम्मेदारी की पराकाष्ठा का भान भी होता है। बुद्धि प्रामाण्यवाद बाजू में रखे, विज्ञान को बाजू में रखकर समर्पण जब उदय पाता है, तब स्वास्थ्य सेवक एक ट्रस्टी की भूमिका में बंध जाता है। खुद को उस परिस्थिति में रखकर उस अनुसार अपने को ढालकर उसको निर्णय लेने पड़ते हैं। फल प्राप्ति की अनिश्चितता, क्या मिलेगा मालूम नहीं, क्या होगा मालूम नहीं, को अपने अंतरंग में उसको छिपा के भी रखना पड़ता है। सारी चीजें बताई नहीं जा सकती। निसर्ग की कोख में ही था पानी होगी, यह नजर आते ही मृत्यु को स्वीकारने की मानसिकता भी उभारने की जिम्मेदारी को वहन करना पड़ता है। एक मुकाम आया जब किडनी फेलियर के राहत के लिए डायलिसिस जरूरी हो गया। उसके लिए वो डाल लेने के लिए दीपा की इच्छा बिल्कुल नहीं थी। मृत्यु तो अनिवार्य है,
पर वेदना मुक्ति की आस के लिए परमाकेश डलवा लेना चाहिए, इस मेरे आग्रह को उसने मान लिया और परमाकेश डाला। मृत्यु के लिए कोई कारण नहीं होता। मृत्यु की ट्रेन को बीमारी के प्लेटफॉर्म से गुजरना भी जरूरी नहीं है, पर दीपा को उस मुकाम से गुजरना पड़ा जो वेदना पर्व था। हम वेदना मुक्त उसे न कर पाए। निसर्ग के सम्मुख समर्पण ही करना होता है, यह सीख हमने उससे पाई। दीपा के गीत स्मरण में नित्य रहेंगे। विशेषतः वह कविता जो उसने अपने बढ़ते वार्धक्य पे लिखी थी और हमको उस सीहेश्वी के बाग में सुनाई थी, जो आखिरी बार वो उसका गीत वहां पे गाया गया था। हम सबकी ओर से आप सबको जोड़ते हुए श्रद्धांजलि। अतिशय कातर स्वरामध्ये त्यांनी आपलं मनोगत आपल्या पुढे ठेवलेलं आहे. होय, हे खरे आहे की दीपाताईंनी आपल्या वेदनांना देखील सौंदर्याची झालर चढवली आणि कदाचित हे आपल्यासाठी फारच बोधप्रद आहे. त्या लिहितात, हे शब्द गहिवराच्या शाहीत डुंबलेले, हे शब्द गहिवराच्या शाहीत डुंबलेले, अर्थास लगडलेले सौंदर्य वेदनांचे. यानंतर बोलण्यासाठी मी इथे पाचारण करते आहे माननीय पंडित शंकर प्रसादजी अग्निहोत्री यांना. दीपा मेरी छोटी बहन थी. सुभाष और हम साथ में थे और इन दोनों परिवारों से मेरा बहुत ही निकट का संबंध रहा है. दीपा मेरी छोटी बहन थी और आंदोलन के माहौल में हम साथ में काम किया करते थे. उसके पिताजी शंकरराव जी कुर्वे साहब करोड़क हाई स्कूल में थे. एक बहुत ही सुंदर विचार के धनी थे. ये पूरा परिवार ही कुर्वे परिवार गुणवान, शीलवान और प्रज्ञावान था. सदैव हर एक को मदद करने वाला, कि एक महिला, एक शिक्षित महिला, एक दीक्षित महिला, एक समझदार महिला, एक कवित्री महिला, उसको किस माध्यम से समाज के लिए कुछ करने की चेष्टा अगर है तो दीपा में थी. एक बार डॉक्टर एम.जी. बोकरे और हम किसान आंदोलन से जुड़े थे, जेल में भी गए थे. तब मुझसे डॉक्टर बोकरे ने कहा कि मैं पुस्तक अच्छी लिख सकता हूं, मैं बहुत अच्छा लेख बना सकता हूं, लेकिन मैं आंदोलन नहीं कर सकता, मैं रास्ते पर नहीं उतर सकता. तभी मैंने कहा कि दीपा तू धन्य है, तू लिख भी सकती है, पुस्तक भी बना सकती है, आंदोलन में उतर सकती है, तू परिपूर्ण है. और इसीलिए आज हम यहां सब आकर के दीपा को याद कर रहे हैं. और याद रखो, ऐसे ही लोग याद किए जाते हैं जो लोगों के लिए जीते हैं, और वो लोक हित, समाज हित, प्रकृति का हित देखने में, संभलने में दीपा और उसका परिवार अग्रसर रहा. इसीलिए उसको हृदय के गहराइयों से बहुत बहुत श्रद्धांजलि के साथ में परमात्मा से आग्रह करूंगा कि उसकी आत्मा को तो शांति प्रदान करे. दीपा का जीवन समाज दर्शक है, दिशा दर्शक है, और उसके अनुरूप अगर हम चलते हैं तो मैं समझता हूं कि उसकी सच्ची याद हमने किया ऐसा सिद्ध होगा. और इतना कहकर आप सब लोगों को धन्यवाद देते हुए, आप सब इतने प्रेमी दीपा के इस साहित्य के, दीपा के इस कर्म के रहे, ये जान करके बहुत आनंद हुआ. सबको बधाई देते हुए, धन्यवाद देते हुए अपने शब्दों को विराम देते हैं. जय हिंद, जय भारत, जय माता. आपल्या दीपाताईंविषयी अगदी भरभरून तत्वज्ञ रूपानं आपली दीपाताई इथे
पंडित साहेबांनी मांडलेली आहे. ताईचं जीवन 2 ओळीत सांगता येईल. तो सुविचारच आहे म्हणा. मुंगीसारखा उपदेश जगात कुणीच देत नाही. मुंगीसारखा उपदेश जगात कुणीच देत नाही. ती काम करते, बडबड करत नाही. ती काम करते, बडबड करत नाही. अशा कर्मावर नितांत श्रद्धा असणाऱ्या आपल्या दीपाताई होत्या. आणि म्हणूनच दीपा ही आता व्यक्ती राहिली नाही, तर बहुआयामी व्यक्तिमत्व झालेलं होतं. दीपाताईच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला सर्वव्याप्त असणाऱ्या विविध कंगोऱ्यांना आपल्याला त्याचं दर्शन होतं. हे खरे. पण अगदी शेवटच्या काळात त्या नागपूरला असताना माझं फोनवर सतत त्यांच्याशी बोलणं व्हायचं. ताईला नितांत एक खंत होती की मी जाताना निदान माझी 10-1 पुस्तकं प्रसिद्ध व्हायला हवीत. पण या व्याधींमुळं मी ते करू शकत नाही. त्यांची ही जी सल होती ती सुभाष कुबडे सरांनी अगदी हेरली. आणि ताई मला म्हणाल्या की याही वेळेस मला कुबडे सरांनी तो आनंद दिला की माझ्या समोर माझी 2 पुस्तकं प्रसिद्ध होताना मी बघते आहे. हा आनंद गगनात मावेनासा आहे. हे सगळं जे सहजीवन असतं ते सहजीवन या पद्धतीने आदर्शवत जर होत गेलं तर निश्चितच समाज उभा राहतो. आपल्याला स्त्रियांना देखील सक्षमपणे उभं होताना बघताना आनंदच व्हायला पाहिजे. असा सक्षम समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांनीही परस्पर पूरक झालं पाहिजे. हेच खऱ्या अर्थानं ताईच्या जगण्याचं आणि त्यांच्या सहजीवनाचं मर्म राहिलेलं आहे. ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी मी ते पाचारण करते आहे श्री सिद्धार्थ कुबडे यांना. ते या प्रथम सत्राची सांगता करतील. शोक करतोय आज पुन्हा तुझ्या जाण्याचा. शोक करतोय आज पुन्हा तुझ्या जाण्याचा, पण गर्व आहे मला तुझा मुलगा होण्याचा. तू हयात नसूनही चराचरात आहे साई. तू हयात नसूनही चराचरात आहे साई. मीच काय इथले कोणीही तुला विसरणार नाही. आजच्या कार्यक्रमाचे माननीय प्रमुख अतिथी माननीय पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, माननीय डॉक्टर उल्हास शाह जुमामा, डॉक्टर नारायण निकम, ज्योत्स्ना भेंडे मॅडम, या सगळ्यांचे मी आभार मानतो की ते इथे आले आणि एक इमोशनल माझी मराठी इतकी अस्खलित नाही आहे जितकी आईची होती, पण मी प्रयत्न करतो आहे. एक इमोशनल असं सगळ्यांना केलेलं आहे. याशिवाय संचालिका सुषमा पाखरे यांचे मी आभार मानतो. यानंतर जो कार्यक्रम आहे तो अंतर्नाद आहे आणि यामध्ये गीत गायन होणार. मी त्यांचे पहिलेच आभार मानतो. त्यामध्ये आहेत ऑफकोर्स सूरमणी वसंत जळीत, अजय हेडाळू, केतकी कुलकर्णी, डॉक्टर सायली इंगळे. संगीताला साथ देतील श्याम सरोदे, प्रशांत तुंबरे, राजेंद्र झाडे. आणि काव्यवाचन करणार आहेत डॉक्टर राजेंद्र मुंडे, पुरुषोत्तम मालोदे, मिनल रोहनकर, ज्योती भगत, विद्यानंद हाडके, योगेश बडे, स्मिता वानखेडे, पल्लवी पुरोहित, सुषमा पाखरे आणि स्पृहा कौस्तुभ कुबडे. याशिवाय गौरीशंकर टिबडेवाल यांचेही मी आभार मानतो आहे. सार्वजनिक वाचनालय यांनी हा प्रोग्राम इथे आयोजित करू दिला, याबद्दल त्यांचे आभार. आणि विदर्भ साहित्य संघ शाखा वर्धा यांचे मनापासून आभार. सगळ्यात शेवटी मी आभार ठेवला आहे संजय इंगळे तेगावकरांचे, कारण की यांच्यामुळेच हा प्रोग्रामाची रूपरेषा बनली आणि त्यांनी सगळं जुळून आणलं. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार. आणि इथल्या सगळ्यांचे ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आणि इथे आले सगळं आपला वेळ घेऊन, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. मी आईसारखा कवी नाही आहे, पण मी कधी कधी कविता लिहितो. मराठीमध्ये माझं जास्त लिहिणं होत नाही. मी एक कविता लिहिली होती आईवर, हिंदीमध्ये थोडीशी मी प्रस्तुत करतो. मी प्रयत्न करील, बघूया.
मेरे दर्द में मुझसे भी ज़्यादा रोने वाली मेरी आई। मेरे दर्द में मुझसे भी ज़्यादा रोने वाली मेरी आई। अपने दुख भुला के मुझे पुचकारने वाली मेरी आई। मेरी गलती पर भी सबसे लड़ने वाली मेरी आई। फिर मुझे वो समझा के सुधारने वाली मेरी आई। मेरे आने की बेसब्री से राह देखने वाली मेरी आई। मेरे इलाके की सब खबर रखने वाली मेरी आई। मेरी तरक्की सबको बार बार बताने वाली मेरी आई। उससे मुझसे भी ज़्यादा खुश होने वाली मेरी आई। मेरे परेशानियों में मुझे हौसला देने वाली मेरी आई। तू कर सकता है बोल मुझे हिम्मत देने वाली मेरी आई। बारिशों में छाता याद दिलाने वाली मेरी आई। धूप में सर ढकने की सलाह देने वाली मेरी आई। अंत तक दूध पिया क्या ये पूछने वाली मेरी आई। और मरते समय भी मैं ठीक हूं ये बोलने वाली मेरी आई। जो आज दुनिया में कहीं ना होके हर जगह है मेरी आई, मेरी आई, मेरी आई। थैंक यू।